नमस्कार, मी डॉक्टर निलेश मस्के. आपण आलेलो आहोत या ठिकाणी आंब्याच्या शेतामध्ये. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की साधारणतः हे जे आंब्याचं झाड आहे हे एक 4 ते 5 वर्षाचं झाड आहे आणि या ठिकाणी आंबे लागलेले आहेत. आता पाहतोय आपण, आता मार्च महिना चालू आहे आणि या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता की आंबे गळून पडायला लागलेले आहेत. या ठिकाणी पहा, हे असे आंबे आता गळ व्हायला लागले. मोठ्या प्रमाणामध्ये आंब्यामध्ये हाच प्रॉब्लेम आपल्याला सर्वत्र मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतोय. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की खरी अडचण काय आहे. आता आपण पाहतो टेम्परेचर वाढायला लागलंय, साधारणतः 36च्या पुढे आता टेम्परेचर गेलेले, 40 कडे ऊन आता सरकायला लागलेलं आणि अशा वेळेस काय होतं की झाडातलं जे ऑक्सिजन असतं त्याची मात्रा कमी होते आणि याच्यामुळे काय होतं की पाण्याचे पण प्रमाण जे आहे, आता या ठिकाणी तुम्ही पहा, ह्या दोन झाडाच्या मध्ये जो या ठिकाणी पाट काढलेला आहे, हा सुद्धा पाट या ठिकाणी पाटानं पाणी दिलेलं नाहीये, ड्रीप मार्फत पाणी चालू आहे. परंतु जे पाणी चालू आहे ते सुद्धा अपुरं असतं अशा बागेमध्ये आणि ज्या ठिकाणी अपुरं पाणी असतं त्या ठिकाणी असा ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम सुरू होतो. तर यासाठी शेतकरी मित्रांनी काय करायचंय की पहिलं काम करायचंय की हे जे पाट आहे ह्या पाटामध्ये ऍटलिस्ट 15 दिवस ते 21 दिवसाला एक पाणी द्यायचंय. जर तुमच्याकडे अपुरं पाणी असेल, आता इकडे बाजूला तुम्ही इकडे बाजूला बघू शकता की हा एक पाट आहे, याच्या पलीकडे एक पाट आहे, तर अल्टरनेट पाणी द्यायचं. समजा ह्या पाटामध्ये तुम्ही या 15 दिवसात पाणी दिलं तर पलीकडल्या पाटात पाणी न देता त्याच्या पलीकडच्या पाटात पाणी द्यायचं आणि पुन्हा 15 दिवसानंतर ज्या पाटात पाणी दिलं नव्हतं त्या पाटात पाणी द्यायचंय. ही एक गोष्ट करायची. दुसरी गोष्ट करायची फवारणीची. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की NAA ची फवारणी करायची आणि NAA ची फवारणी करत असताना 10 ppm सोल्युशनचा वापर करायचा. याच्या बरोबरीनच बोरॉन आणि झिंक हे 1-1 ग्राम या प्रमाणामध्ये दुसरी फवारणी तुम्ही याच्यामध्ये करू शकता आणि ही जी आंब्याची होणारी गळ आहे ही तुम्ही या ठिकाणी थांबवू शकता. याच्या बरोबरीनं तुम्हाला ड्रीप मधून जी काही खतं रिकमेंडेड आहेत ती सुद्धा खतं तुम्हाला द्यावी लागतील, जेणेकरून हा जो प्रॉब्लेम आहे हा तुमचा थांबवला जाईल. धन्यवाद.